मंडळी, आज आपण झणझणीत आणि गरमागरम असं पिठलं कसं बनवायचं ते बघूयात। तर हे पिठलं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे एका बाउल मध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत ह्याचं आपल्याला छान असं मिश्रण तयार करून घ्यायचंय। तर हे पीठ भिजवत असताना यामध्ये अजिबात गाठी तयार होता कामा नये। एकसारखं असं हे पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचंय। तर पिठलं बनवताना बऱ्याच वेळेला काय होतं की त्यामध्ये गुठळ्या तयार होतात। तर त्यामध्ये गुठळ्या तयार होऊ नयेत आणि एकसारखं असं हे पिठलं तयार व्हावं यासाठी आपण इथे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तर असं एकसारखं हे तयार करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकाल। तर इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। तर हे पीठ मी इथे व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे। तर इथे आपण तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण असंच बाजूला ठेवूयात आणि एक फोडणी तयार करून घेऊयात। तर इथे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात 10 ते 12 कढीपत्त्याची पाने। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात। आणि हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊयात। तर कांदा छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग आणि त्यानंतर घालूयात लसूण मिरचीचा ठेचा। तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या याचा हा ठेचा आहे तो घालूयात। आणि आता याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ह्याला छान परतून घेऊयात। तर हा ठेचा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, मिक्स करून घेऊयात। हळद मिक्स करून घेतल्यानंतर हे मिनिटभरासाठी परतून घेऊयात। तर हे मिनिटभर परतून घेतलं की आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालूयात। बेसन पिठाचं मिश्रण घातलं की आता यामध्ये घालूयात पाणी आणि हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात। तर आता हे छान असं एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत। आता यामध्ये मी साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता जरी हे जरा पातळ वाटत असलं तरी हे जसं जसं शिजेल तसं तसं हे थोडंसं घट्ट होत जाईल। आता यावर एक झाकण घालूयात आणि 7 ते 8 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घेऊयात। तर साधारण एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपलं पिठलं छान शिजलेलं आहे।
तर पिठलं एकदम असं रटरट शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मिक्स करून घेऊया। तर एकदम मस्त असं हे पिठलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये कुठेच गुठळ्या झालेल्या नाहीयेत। तर इथे आपलं पिठलं बनवून तयार आहे। गॅस बंद करूया। तर आता हे पिठलं भाकरीसोबत अर्थातच छान लागतंच, पण भातासोबत सुद्धा हे पिठलं खूप छान लागतं। तर मला हे पिठलं भातासोबत प्रचंड आवडतं। आता तुम्हाला भाकरीसोबत आवडतं की भातासोबत आवडतं हे कमेंट करून नक्की कळवा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।